पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर, हा व्हिडिओ खोटा आहे सर। यापैकी काहीच खरं नाहीये। तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या व्हिडिओमध्ये तुम्ही ते मुलाला मारताय ते एक नाटक आहे म्हणून? हो, इन अ वे नाटकच आहे ते, कारण माझ्या नकळत तो व्हिडिओ काढला गेलाय। मला माहित पण नव्हतं हे लोक माझा व्हिडिओ काढतात। शिल्पी, काम डाऊन शिल्पी। अरे काय काम डाऊन? कशी शांत राहू मी? माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतात हे लोक। मॅडम, तुम्ही कोर्टाचा अपमान करताय। अरे बाबा, कुठला माणूस आणलायस तू? हा कशासाठी पैसे दिलेस त्याला? या पुराव्याबद्दल कुणीच काही बोललं नाहीये। पण तुम्ही करा ना काहीतरी। अरे मी काय आणलेस तू यांना? ही बस तू आता काय? पहिली बाब, पुरावा असूनही कोर्टात सादर न केल्यामुळे कोर्टाचा वेळ वाया गेलेला आहे। त्यामुळे अश्विनी वाघमारे यांना दंड होईल। मला माफ करा, मी दंड भरायला तयार आहे। दुसरी बाब, शिल्पी म्हात्रे यांनी मगाशी त्यांची बाजू मांडताना केलेलं वक्तव्य हे अर्धसत्य, अर्धवट आणि दिशाभूल करणार होते। त्यांना सासर सोडून माहेरी राहावं लागलं याचं कारणही ते त्यांचे यजमान विद्युत म्हात्रे आहेत असे सांगत होत्या। त्यांच्या बोलण्यातली दिशाभूल करण्याची वृत्ती, संजूला मारण्याचे, संजूला उपाशी ठेवण्याचे प्रकार आणि अनोळखी माणसाकडे संजूला ठेवून जाण्याचा बेजबाबदारपणा, या कारणास्तव हे कोर्ट शिल्पी म्हात्रे यांच्याकडे संजूची कस्टडी देण्यास नकार दर्शवत आहे। त्याउलट संजूची योग्य काळजी घेणे, संजूच्या संगोपनासाठी तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे, या सकारात्मक कृतींमुळे संजूला त्याच्या वडिलांकडे म्हणजे विद्युत म्हात्रे यांच्याकडे सोपवत आहोत। संजू त्याच्या आईला आठवड्यातून 2 वेळा 1 तास भेटू शकतो। संजूच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी त्याचे वडील घेतील। म्युच्युअल कन्सेंटनी या वेळापत्रकात बदल घडवणे शक्य आहे, ते मी संजूच्या पालकांवर सोपवतो। So, this divorce case is solved and closed. माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतलाय, तुमच्यामुळे झालं हे सगळं। मला मान्य नाहीये कोर्टाचा निर्णय। मी तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये पाठवीन। अरे गप्पा बस रे, काय माणूस आणला तू हा मूर्ख? तुला अशी सोडणार नाही मी। तुम्हा एकेकाला बघून घेईन मी। अश्विनी वाघमारे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय। तू मुद्दाम केलायस मला माझ्या मुलापासून लांब। तुला हेच हवं होतं म्हणून तू हे सगळं केलंस। हात लावायचा नाही मला, हात लावायचा नाही मला अजिबात। हे सगळं तुझ्यामुळे झालं अश्विनी वाघमारे, आणि याची शिक्षा तुला भोगावी लागेल। आय विल डिस्ट्रॉय यू, बर्बाद करेन मी तुला। आणि जोपर्यंत मी बर्बाद करत नाही तुला, तोपर्यंत मी शांत राहणार नाही। आणि हा शाप आहे माझा तुला। तू का माझ्या मुलाला घेऊन चाललाय? माझ्या मुलाला का घेऊन जातोयस? माझ्यापासून हिरावून घेतोयस
तो लक्षात ठेवायचा. माझा मुलगा आहे. शिल्पी सोड. मी सोडणार. शिल्पी कंट्रोल. विक्रम हे लोक माझा मुलगा माझ्यापासून. हे आता प्लीज इमोशनल होऊ नकोस. हे बघ, केस हरल्यामुळे ना ती अपसेट झालीये. तिला भान नाहीये कसं वागायचं, कसं बोलायचं. सोडून दे, मनावर घेऊ नकोस. थोडा वेळ दे, सगळं शांत होईल. शांत होईल रे ती, पण तिची अवस्था नाही बदलणार. एका आईपासून तिचा मुलगा वेगळा झाल्यावर काय होऊ शकतं हे तिला आधी कळायला हवं होतं ना. तिने जर संजूला व्यवस्थित सांभाळलं असतं तर आपण हे केलं असतं. मागितली असती आपण कस्टडी. नाही, ही सगळी तिची चूक आहे, आपली नाही. ताई, श्रेयस जे बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. हे बघ, शिल्पी जर नीट वागली असती ना तर ही वेळ आलीच नसती. अगं श्रेयस, तू ताईला घेऊन घरी जा. मी कोर्टाची प्रोसेस आहे ती कंप्लीट करतो आणि मग संजूला घ्यायला घरी येतो. ठीक. चल अश्विनी. चांगल्या माणसांसोबतच असं का होतं कोणास ठाऊक. आजी चहा घे. सावंत काकू तुमच्यासाठी पण आणते. अगं चहाचं राहू दे, मला आधी सांग ती कोर्टातली मंडळी कधी येणार आहे? येतीलच आता, मगाशीच निघाली होती. आजी अगं तू चहा घे ना, तू किती वेळ अशीच बसून आहेस. आजी बोल ना दीदीशी आणि माझ्याशी पण बोल ना. आता मी नसणार, मी तिकडेच राहणार. मला कुरुशी पण खेळायला नाही मिळणार. संजू, तुला असं कोणी सांगितलं? हे बघ, हे घर तुझंच आहे. तू इथे कधीही येऊ शकतोस. आणि तुला आठवतंय ना मामा सकाळी काय म्हणाला? हे घरी तुझे आणि फॅमिली तुझी आहे. अगदी बरोबर आहे मयुरी तुझं. हे बघ, आजोळ ते शेवटी आजोळच ग. मुलं आजोळी आल्याशिवाय त्यांचं बालपण सार्थ होत नसतं. देदू या काय म्हणाल्या? तू नको विचार करूस. चल तू आराम कर आतमध्ये. हा, कू आली की मी तुला बाहेर घेऊन. काय ग बाई, लेकरांना समजावायचं फार कठीण असतं. कोणावरही अशी वेळ येऊ नये. आई शिल्पी नाही आली आमच्यावर. अरे पण ते मी येते. हा, मी पाणी आणते. अश्विनी एक काम कर, संजूचं सगळं सामान एका बॅगेत भर. विद्युत आता कोर्टात फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येईलच. आई, हे तर होणारच होतं ना. पण हे सगळं नसताना व्हायला नको होतं रे. त्यांना आल्यावर काय वाटेल? आपल्याकडे काय पर्याय होता सांग मला. आपण जसं हे सगळं पचवतोय तसं बाबांनाही पचवावं लागणार. ती तुझी मुलगी आहे, तुला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणं साहजिक आहे. इट्स ओके. पण संजूचा जर विचार केला तर त्याच्या भविष्यासाठी त्यांनी विद्युत बरोबर राहणं, त्या घरी राहणं हे आवश्यक आहे. आणि हे तुलाही पटलंय मला माहिती आहे. रडू नकोस, होईल सगळं ठीक. प्रत्येक आईचा आपल्या मुलासाठी जीव तुटतोच ना.
तिने संजूला निरोप द्यायला तरी यायला हवं ना रे. कुठे आहे ती? सध्या तरी मी दिलेले मेडिकेशन सुरू करा, मग प्रोग्रेस बघू आणि त्यानुसार पुढचा कॉल घेऊ. संजू, संजू. हो शिल्पी. संजू. विक्रम. विक्रम, संजू कुठे आहे? संजूला माझ्याकडे घेऊन येतो. हो संजूला घेऊन ये. नाही, बघितलंस तू, वहिनीमुळे झालंय सगळं. बघितलं, तिने माझं आयुष्य खराब केलं विक्रम. तर मी तिला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही. शिल्पी संजू आहे. वहिनी म्हणवते रे ती, आणि बघ कशी वागतीये. विक्रम, ऐक ना, आपण ना विद्युतला सांगूयात का की तू संजूला माझ्याकडे घेऊन ये म्हणून? हो सांगूया. काय करतोय? हो संजूला आणू संजूला. ठीक आहे संजू. हो तू रेस्ट कर. संजूला आणू आपण संजूला. हो आपण संजूला आणू. हो संजूला आणू आपण. हो संजूला आणू. विक्रम, इतके फ्रिक्वेंटली इतके पॅनिक अटॅक येणं चांगलं नाहीये. सध्या तरी त्यांना सिडेटिव्ह देऊनच कंट्रोलमध्ये आणता येईल. पण डॉक्टर, शिल्पी बरी होईल ना? हे कधी थांबेल सगळं? खरं तर आता त्यांना धक्का बसलाय म्हणून होतंय असं. पण ही फेज जितक्या लवकर संपेल तितकंच चांगलं, कारण पेशंट जर यात अडकला तर गोष्टी आणखीन कॉम्प्लिकेटेड होतील. सो टेक केअर. विद्युत ह्यात संजूचे कपडे ठेवलेत. हे बघ, उन्हाळ्यात जे टी शर्ट्स वापरता येतील ना ते वरतीच ठेवले. बॅगच्या लेफ्ट साईडला पाऊच आहे, त्यात टूथब्रश, कंगवा, पेस्ट सगळं आहे. आणि हो, त्याच्या शाळेचा ड्रेस जो आहे ना तो शाळा सुरू होण्यापूर्वी 15 दिवस आधी त्याला घालून बघ. म्हणजे लहान झाला तर तुला अगोदरच ऑर्डर करावा लागेल ना, म्हणून. ठीक आहे. संजू, याच्यात माझे फेवरेट कलर्स आहेत. मी तुला कधी वापरायला देत नाही, पण आता जातोस तर घेऊन जा. तर संजू, माझी आठवण काढशील ना? मला ग्रीटिंग बनवशील ना? भेटायला येशील ना? संजू बेटा, तुला जेव्हा इथे यायचं आहे ना, तू कधी इथे येऊ शकतोस. मामा मामीला, आजी आजोबांना, ताईला, दिदूला सगळ्यांना भेटू शकतोस. तुला त्यांची आठवण आली ना की तू मला सांग, मी तुला इथे आणून सोडेन. आणि मम्मी? आणि मम्मीला सुद्धा भेटू शकतोस. कसं असतं ना संजू, प्रत्येकाला आपली आई आवडते, खूप आवडते. हे बघ, आता ना तुझं तुझ्या पप्पांकडे राहणं योग्य आहे ना, पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या मम्माला भेटायचंच नाही. आणि तुझे पप्पा म्हणाले आहेत ना, जेव्हा कधी तुला तुझ्या मम्माची आठवण येईल तेव्हा तू जाऊ शकतोस. तुझं फक्त हॅप्पी राहणं महत्वाचं आहे, मग कुणाकडेही राहा. हो की नाही? चला निघूया. चला, ती पाणी दे, हात दे माझा. पप्पा, मला मम्मीला बाय बोलायचं आहे. बेटा, मम्मी नाही येणार इथे. मग तिला फोन करून बोलवून घ्या. अरे बेटा, लवकर करा. ठीक आहे. बेटा, अरे मम्मी फोन घेत नाही. संजू बेटा, मी पण केलेला तुझ्या मम्मीला फोन, ती उचलत नाही. पण मम्मी आली ना का मी तिला सांगेन की संजूनी बाय सांगितलंय. हा, निदान संजूला निरोप द्यायला तरी यायला हवं होतं ना तिने. शिल्पीकडून खूप अपेक्षा आहेत ना तुम्हाला, पण आई ती जर नीट वागली असती ना तर बघायलाच नको होतं. आणि आता कस्टडी मिळाली नाही म्हणून ती संजूला सुद्धा विसरून गेली असेल. विद्युत, तुला माहितीये का शिल्पी कुठे गेलीये, काय करते?
आणि संजू समोर शिल्पीबद्दल असं नको बोलूस. कितीही झालं तरी ती त्याची आई आहे आणि आई आईच असते. तुमच्या दोघांच्या भांडणाचा संजूशी काही संबंध नाहीये. सॉरी संजू. एक काम करूया, आपण ना मम्मीला फोन करू घरी गेल्यावर आणि तिला बोलून घेऊ. चालेल? पप्पा, मी मम्मीला तिकडे बोलून घेतो, आपण तिकडेच राहूया माई आजीकडे. आपण सगळे पहिल्यासारखं राहूया. बेटा तू विचारणार आहे मम्मीला, आणि तिची इच्छा असेल ना तर आपण सगळे एकत्र राहू. संजू, भरपूर अभ्यास करा, खूप खेळ आणि स्पेलिंग नाही चुकवायची. ए, मला कंपल्सरी मिस करायचं. पिंकी प्रॉमिस. अरे आठवण आली का मामाला फोन करायचा, आणि शाळेत कोणी त्रास दिला तर मामाला सांगायचं, मामा त्याला ढोसा दे. संजू बाळा, हे बघ, मी तुझ्यासाठी बेसनाचे लाडू केलेत. तुला आवडतात ना खूप. आता तू पाहिजे तेवढे खा. हा, थँक्यू आजी. घे. चला, संजू आपल्या घरी गेला, पण एक बरं आहे की तिकडे संजूवर चांगले संस्कार होते. विद्युत, माई, आप्पा त्याला नीट घडवते. अहो, तुमचं बाबांशी काही बोलणं झालं का? सांगितलं त्यांना तुम्ही? हो, बोललो बाबांशी, सांगितलं त्यांना सविस्तर सगळं. मला वाटलं त्यांना शॉक लागेल, पण पटकन एक्सेप्ट केलं त्यांनी सगळं. त्यांनाही माहितीये ना त्यांची मुलगी कशी आहे ती. आई, आता खूप दिवस बिस्किटचा एकदम मोठा पुडा नको आणूस. संजू नाहीये ना संपवायला. जे संजू असतो ना ते लगेच संपून जातो. संजू कुठे आहे? संजू कुठे आहे? संजू, संजू, संजू. शिल्पी, संजू कुठे आहे? शिल्पी. संजू कुठे आहे? विद्युतनी कोर्टाच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केले आणि तो त्याला घेऊन गेला. गेला? असं कसं गेला तो? असं मला त्याचं सगळं सामान भरायचं होतं. असं कसं? म्हणजे मला बॅग भरायची होती ना त्याची. मी आई आहे त्याची. तर आईने सगळं सामान भरलं. अरे पण मी आई आहे ना त्याची. मी भरायला पाहिजे बॅग, आणि मला सांगायचं तरी ना. तो चाललाय म्हणून मला एकदा कळवायचं तरी. आम्ही केलेला तुला फोन. फोन चेक कर तुझा. एकदा फोन केला असशील ना. विद्युतनी सुद्धा केलेला. हा, मग काय एक आणि दोन फोन झाले. संपला. मी फोन उचलला नाही तर माझ्यासाठी थांबता येत नाही तुम्हा लोकांना. शिल्पी, कोर्टातून तू सरळ घरी का नाही आलीस? कुठे गेली होतीस? आई, अगं ते जास्त महत्वाचं आहे का? तुम्ही माझ्यासाठी थांबला का नाही ते महत्वाचं आहे की नाही? शिल्पी, आता तरी आतताईपणा सोड.
काय आता ताई पण आई ऐका ना, ती आली ती तिला 5 मिनिटं बसू दे, मी पाणी आणते. हो बरोबर आहे. आधी शिल्पीला शांत बसू दे, मग हळूहळू आपण तिला त्रास देऊ, मग तिचं वाईट करू आणि मग तिच्या आयुष्याचं तिच्या संसाराचं मातेरं करू. पण एक लक्षात ठेव, माझा संजू तुझ्यामुळे दुरावला गेलाय. त्यामुळे तुझी सावली सुद्धा माझ्यावर पडलेली चालणार नाहीये मला. अश्विनी वाघमारे इथेच राहतात का? हो. कॉंग्रॅच्युलेशन मॅम. कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन? तुम्ही बुक केलेल्या कारची डिलिव्हरी घेऊन आलोय, ही बघा.